जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आज मी महाराष्ट्रातील जनतेला आदि मायाशक्ती महामाया जगतजननी भवानी मातेची जी देवीय ऊर्जा आहे, संचारवार याचं अस्तित्व किती मजबूत आहे ते सांगणार आहे. भारत देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये मातेची जी देवीय ऊर्जा आहे, संचारवार याचं अस्तित्व तुम्हाला दिसून येईल. यास कारण आपल्या सर्वांचा जन्म आई मातोश्रीच्या पोटातून होतो आणि तुळजा भवानी या मातेच्या नावापुढे आई तुळजा भवानी, आई जगदंब असं या मातेला संबोधल्या जातं. या माता आताच्या कलियुगामध्ये सुद्धा खूप जागृत आणि शक्तिशाली आहेत. भारत देशामध्ये असं कोणतं गाव नाही आहे, कोणता तालुका नाही आहे, कोणता जिल्हा नाही आहे, कोणतं राज्य नाही आहे जिथं मातेची साधना आराधना करणारे देवी भक्त आणि अंगात येणाऱ्या माता भगिनी तुम्हाला सापडणार नाही आहेत. काही लोकांच्या मते देव अंगात येत नाही आहे. किती आले गेले मेले तरी पण ही मातेची ऊर्जा आजही लोकांच्या शरीरावर प्रभाव टाकते. आजही लोकांच्या अंगात देव येतो. यास कारण मातेची ही ऊर्जा, आपली जी काही प्राणशक्ती आहे, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, याला माता वाऱ्याची उपमा देते आणि प्रत्येक साधना आराधना करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर या वाऱ्याअंती माता संचारते. हेच अंतिम सत्य आहे. ऑक्सिजन वारं कोणाच्या घरामध्ये, कोणत्या लॅबमध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये तयार होत नाही आहे. पंचतत्वातील ही वायुतत्व ऊर्जा याचं प्रतिनिधित्व माता आई जगदंबिका करते. हेच अंतिम सत्य आहे. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब हर हर महादेव, हर हर महादेव.